Hello students. So आम्ही करताली Heron's formula exercise 12.1 आम्ही केला. Next is application of Heron's formula in finding areas of quadrilaterals. So तुमका suppose आता quadrilaterals दिल्या जाल्यार तेका ट्रायंगलांनी कट करपाचे म्हणजे तेजे पार्ट्स घेवपाचे ट्रायंगुलर पार्ट्स आणि ते युजिंग हेरॉन्स फॉर्म्युला तेजी एरिया काढून मागीर ती एरिया टोटल एरिया ऍड करपाची. ओके, सो हांगा एक एक्झाम्पल दिला तेंच्यांनी. Kamla has a triangular field with sides 240, 200 and 360 meter where she grew wheat. Okay, in another triangular field with sides this adjacent to the previous field, she wanted to grow potatoes and onions. She divided the field in two parts by joining the midpoint of the longest side to the opposite vertex and grew potatoes in one part and onions in the other part. How much area has been used for wheat, potatoes and onions? Okay. सो तेंच्यांनी हांगासर हे फिगर दिला की 3 ट्रायंगलां आसा. आता तीनय ट्रायंगलांची आमकां एरिया काढूंक जाय युजिंग हेरॉन्स फॉर्म्युला. ओके, सो हे तेजे ड्रॉइंग आसा. 200, 360, 400, 240 आणि हे 320. ओके, A, E, D, C, B. ओके, सो फर्स्ट ट्रायंगल घेतला ABC. A आसा 360, B 240, C आसा 200. Okay, so what is the semi perimeter? 360 plus 240 plus 200 divided by 2. So that law 400. Okay, so area is root of 400. 400 minus 360 म्हणजे जातले 40. 400 minus 240 160. My 400 and some 200, so 200. Okay. So आता हांगा तीच ट्रिक यूज करपाची ती म्हणजे 0 0 आम्ही सेपरेट करपाची. ओके, आता हो 400 हांव डायरेक्टली सुद्धा बरोवंक शकता. 400 हो 20 चो रूट. ओके, सो 20 बरयलाय. 4 हो कोणाचो रूट 2 चो. 16 कोणाचो 4 चो आणि हे 200 घेतले. सो आमचे भितून कितें उरला 10 हेजो बी 10 आणि हो हांव बरयता 2 into 100. ओके, सो हो 100 हांव घेवं शकता भायर. सो 10 जातलो आणि हेजो रूट आसा 10, सो रूट 2 उरता. ओके, सो हे टोटल कितले जातले? दिस इज 100. इट इज 16, 160 आणि 0 0 लावा. रूट 2 मीटर स्क्वेअर. ओके, ही झाली एरिया आमची फर्स्ट हेजी. आता सेकंड ट्रायंगलाची एरिया काढूया. आता हांगा आणि एक तेंच्यांनी सांगला ते म्हणजे 1 hectare is 10,000 meter square. ओके, सो 10,000 मीटर स्क्वेअर म्हणजे आमकां हे कन्वर्ट करचे पडटले. आता इतले मीटर स्क्वेअर आहा न्हू ते आमकां हेक्टर्सान कन्वर्ट करचे पडटले. सो 1 hectare is 10,000 meter square.
जाल्यार इतले मीटर स्क्वेअर हाऊ मेनी वेक्टर्स. सो हे क्रॉस मल्टिप्लाय करून तुमकां मेळटले x इक्वल टू डिवाइड बाय 10,000. Okay, so 16 by 10 is 1.6. 1.6 root 2 hectares. Okay, हे हांव सायडीक बरोवन दवरता हांगा. सो आमी हेजी एरिया काडली. आता दुसरे ट्रायंगल घेवया. सो आता हे ट्रायंगल ACE. सो हांगा तेंच्यांनी AC साइड दिल्या 240. मागीर एक्चुअली हे आमी डायरेक्टली ADC काढू शकता आणि तेजे मागीर तेणी सांगला की इक्वल पार्ट्सान डिवाइड करता म्हणून, राइट. सो हे फुल काडपाचे, लायक ACD घेवपाची. जातलो 400, B जातलो 240, C जातलो 320. So S is 400 plus 240 plus 320 divided by 2. So 960. Which about 8 here to 480. 480 meter. Okay. हे जालें आमचे semi perimeter. So area is root of 480 into 480 minus 400, 80. 480 minus 240. So 240. Yeah, half desert. So 480 minus 320. So 160. Okay. So हांगा हांव हे आता 48 into 10 असा, 8 into 10, 240 into 10, 24 into 10 आणि 16 into 10. सो हांगा हो 10 आणि हो 10 म्हणजे एक 10 भायर येयलो, हो 10 आणि हो 10 आणि एक 10 भायर येयलो. देन दिस इज 16. 16 म्हणजे हांव बरोवं शकता 4चो रूट, राइट. सो भितून कितें उरला 48, 8 आणि 24. ओके. सो आता हे 48 आसा ते हांव बरयता 8 6 जा. ओके. 24 हांव बरोवं शकता 4 6 जा. ओके. सो हांगासरल्यान म्हाजो 8 एक भायर सरतलो आणि 6 भायर सरतलो. ओके. आणि 4चो येतलो 2. सो टोटल येतले हे 10 10 जा 100. सो 400 into 8 भायर सरलो म्हणजे 8 येयलो, मागीर 6 येयलो, 48 into 4चो 2. सो 48 2 जा 96. ओके. 400 into 96. सो हे जातले 424, 436, 38400 मीटर स्क्वेअर. ओके. हे आता हेक्टरान कन्वर्ट करूंक जाय जाल्यार डिवाइड बाय 10,000. सो जातलो पॉइंट हांगा येतलो 3.84 हेक्टर्स. ओके. सो ही एरिया डिवाइड जातली दोन हितून, म्हणजे तेंका एका हितून पोटॅटोज लावंक जाय, एका हितून ऑनियन्स लावंक जाय, राइट. सो हेका डिवाइड बाय 2 करप. एक
1.92. So each हेका आमका 1.92 हेक्टर्स मेळटली एरिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पळोवया. Question असा, students of a school staged a rally for cleanliness campaign. They walked through the lanes in two groups. One group walked through the lanes A, B, B, C and C, A, while the other through A, C, C, D and D. Okay. So A, B, B, C and C, A आणि दुसरे ते दुसरे triangle हा. आता then they cleaned the area enclosed within their lanes. If A, B, B, C, C, D हे सगळे दिला, ओके, आणि अँगल बी असा ते 90 डिग्री दिला. Which group cleaned more area and by how much? Okay, find the total area cleaned by the students. So हांगासर कशें आसा, दोन ट्रायंगल आसा. आता हांगा एकूच प्रॉब्लेम हा, तो म्हणजे जर तुम्ही हे ट्रायंगल घेतले जाल्यार ते 90 डिग्री. सो हे आमी हाफ इंटू बेज इंटू हायट लावन ते सॉल्व करू शकता. हेजो प्रॉब्लेम कितें जातलो, हेज्यो दोनूय सायडी डिफरंट आसा आणि थर्ड सायड दिवंक ना. सो थर्ड सायड आमी काढू शकता युजिंग दिस पायथागोरस थियरम. ओके, सो लेट्स स्टार्ट. 49. ओके, सो ही सायड काडपाक म्हाका पायथागोरस यूज करचो पडलो. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, 9 स्क्वेअर 81 जातलो, 40 स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर जातलो 16 आणि 10चा स्क्वेअर जातलो 100. ओके, सो 1681 AC स्क्वेअर. सो AC किती आलो, रूट ऑफ 1681. ओके, सो हे आम्ही तुम्ही हांगासर प्राइम फॅक्टरायझेशन यूज करू शकता. 3 5 15 जायना, 7 2 2 जायना, 9 actually हो जर डायरेक्ट सुद्धा स्क्वेअर जाता. दिस इज, आता जर तुमका अशें बी येना जाल्यार कितें करप, दिस इज क्लोज टू 1600, राईट, आणि हो नंबर आसा आमचो खंयचो, रूट ऑफ 1600 इज 16चा 4, 100चा 10, सो 40, राईट. सो 40 कून व्हडलो नंबर आसतलो हो हेजो रूट. ओके, सो तेजो फुडलो नंबर घेऊन पळोवया. येस, सो इट इज 168041 चा रूट. सो अशें तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. ओके, मीटर. So this is 41. So the area of triangle ABC काढूंक जाय. So आमका हाफ इंटू बेज इंटू हाइट करचो पडलो. So area is half into base into height. So base असा 40 आणि height असा 9. 18 आणि हा 0. So this is 180 meter square. Then triangle ADC. Triangle ADC आमका ABC पोवचे पडटले. So semi-perimeter 28 plus 41 plus 15 divided by 2. So this is 84. 42 meters.
ओके. हो जालो सेमी पेरिमीटर. फर्स्ट हेजी एरिया हांगा बरोवन दवरता 42. So area root of S minus A S minus B S minus C. Okay. 1 into 4 7 2. Okay. So 42 I can write it as 6 into 7. 7 कित्याक घेतला तर 14 हांव 7 into 2 बरोवंक शकता. ओके. आणि 27 हांव बरयतलें 9 into 3. And 6 म्हाका बारीक करूं शकता हांव तेका, that is 3 into 2. 3 7 2 आणि 9चा रूट 3 9 6 126 meters square. ओके. सो 180 आणि 126 टोटल जातली 306 meters square. Next question घेऊया. Sanya has a piece of land which is in the shape of a rhombus. She wants her one daughter and one son to work on the land and produce different crops. Okay. She divided the land in two equal parts. If the perimeter of the land is 400 meter and one of the diagonals is 160 meter, how much area each of them will get for their crops? Okay. So हे ते figure असा. सो तेणी पॅरिमीटर दिला 400 मीटर. ओके. तो घेऊनच ऍक्च्युअली ते ड्रॉ केला आणि तो रोम्बस म्हणून दिल्लो. हे दिवंक ना तेंच्यांनी फिगर दिला. ओके. सो रोम्बस म्हणजे ऑल साइड्स इक्वल. जर तुझो पॅरिमीटर 400 असा जाल्यार प्रत्येक साइडीचे हे कितले जातले 100, राइट. अँड वन ऑफ द डायगोनल दिला त्यांनी 160 म्हणून. आता हेजी एरिया आमी दोन तरेन काढू शकता. एक तर हांव कितें करतलें, आय टेक वन ऑफ द ट्रायंगल ABD. ओके. हेरॉन्स फॉर्म्युला यूज करपाचो आणि तेजे आन्सर काडपाचे आणि तेका इंटू 2 करप म्हणजे तुका दोनूय साइडीची ट्रायंगलां सेम आसा सो दोनूय साइडीची एरिया मेळटली. ओके. दुसरी मेथड आसा ती म्हणजे हांगासर तेंच्यांनी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केल्या. ओके. परपेंडिक्युलर ड्रॉ करता तेन्ना ही आणि ही साइड आमची इक्वल हितून डिवाइड जातली. सो 80 आणि ही साइड 80 जातली. सो हांगासर हांव यूज करू शकता हाफ इंटू बेज इंटू हाईट फॉर्म्युला. ओके. सो तो यूज करून परत मागीर डबल करपाचे. ओके. सो आम्ही ह्या मेथडीन सॉल्व करूया युजिंग हेरॉन्स. खंयची इजी पडटा ती यूज करू शकता और ते स्पेसिफाय करतले की हेरॉन्सूच यूज करा म्हणून. ओके. जर स्पेसिफाय केला जाल्यार प्लीज गो फॉर हेरॉन्स. So area of triangle ABD. Semi perimeter घातलो 100 plus 100 plus 160. 360 divided by 2, so हो जातलो 180 meter. Okay. Area S minus A
S minus B आणि S minus C. Okay. 80 into 80 into 20. सो हांगा हांव यूज करता ती ट्रिक यूज करा ते म्हणजे पयली हो 10 जातलो म्हणजे 10 भायर येतलो परत हो 10 सो भायर येयलो भितून कितें उरला 18 8 परत भायर काडूं शकता दोनदा आहा सो 18 उरला 18 can be written as 9 into 2 आणि हो 2 सो हे जातले 100 8 सो 800 into हो 3 भायर सरतलो आणि हेजो 2 इन दोनी 6 सो 6 into 8 48 आणि हे दोन 0 मीटर ओके सो दोन्ही भागाची इतली झाली एका भागाची सो जर सगळ्या अख्ख्या रोम्बसाची जाय जाल्यार आमकां हे परत ऍड करपाचे 9600 मीटर स्क्वेअर ओके नेक्स्ट एक्सरसाइज 12.2 स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन पार्क इन द शेप ऑफ अ quadrilateral ABCD quadrilateral म्हणजे चार साइडी असतील तेका ABCD ओके has angle C 90 degree okay हे angle C आसा ते 90 degree आहा okay AB is 9 meter BC is 12 meter CD is 5 and AD is 8 how much area does it occupy so hanga first thing you have to divide it into triangles okay so join करता so that हे 90 डिग्रीचे जातले मागीर आमी पायथागोरस यूज करपाचो आणि ही साइड काडपाची ओके सो इन ट्रायंगल BCD BD square is equal to BC square plus CD square BC square 12 चा square 144 CD चा square 25 so this is 169 so BD किती जातलो root of 169 which is 13 मीटर येयला ओके सो एक गोष्ट याद दवरा तुमकां सगळे स्क्वेअर पार्ट आसूंक जाय कारण ह्या गोष्टीचेर तुमी टाइम वेस्ट करूंक जायना सो टिल 30 पर्यंत एटलीस्ट स्क्वेअर पार्ट करून दवरा सो दॅट हांगा हे इजिली कॅल्क्युलेट जातले ओके next thing is you have to calculate area now so area of triangle BCD half into base into height त्याला किती येते 90 degree आसा so area is half into base is 5 into height okay. so 30 meter square then triangle BCD झाली आता BAD ट्रायंगलाक हेरॉन्स यूज करचो पडटलो so S is 8 plus 9 plus 13 upon 2 16 17 13 17 10 30 by 2 so this is 15 meter okay फॉर्म्युला घालूया हे आमकां मेळ्ळें 30 मीटर स्क्वेअर सो फॉर्म्युलान घालून एरिया मेळटली S minus A S minus B S minus C 15 into 7 into 6 into 3 15 can be written as 5 into 3 this is 2 into 3 and 3 okay.
सो हांगा कांयच कॉमन काडूंक मेळना, सो हे सगळे अंडर रूटच वतले. सो दिस इज 35 into 6, 210 meter square. सो जाय जाल्यार तुमी हेजो व्हॅल्यू बी बरोवंक शकता. दॅट इज जेन्ना तुमकां रूट काडूंक जाय तुमकां हेज्या आसपासचे नंबर खबर आसूंक जाय. आतां पळया, हेज्या आसपास आतां नंबर खंयचो आसा, 225 आसा, दॅट इज 15चो रूट. ओके, 210 आनी 196 आसा, दॅट इज 14चो रूट. ओके, 14 आनी 15च्या मदीं आहा. सो हो चड क्लोज 15 कडेन आहा, सो आय कॅन टेक 14.8 समथींग. हे अप्रॉक्सिमेट जाता. ओके, सो हांवें जर 14.8 घेतलो जाल्यार कितें जातलो, 44.4 जातलो. ओके, मिटर स्क्वेअर. हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहा, एक्चुअल व्हॅल्यू न्हू. ओके, सो आमी अशें बी करूं शकता और अशें बी दवरूं शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Find the area of a quadrilateral ABCD in which AB is 3 centimeter, BC is 4 centimeter, DA 5, CD दिला, AC दिला. ओके, फिगर दिवंक ना, सो हांगा क्वाड्रिलेटरल सांगला. क्वाड्रिलेटरल एनी शेप. सो AB दिला 3, BC दिला 4, CD दिला 4, DA दिला 5 and AC is given 5. ओके, सो एका एका ट्रायंगलाची एरिया काढून ती मागीर ऍड करपाची. सो फर्स्ट triangle is triangle ABC. Okay, so area of this triangle, पहिले सेमी पेरिमीटर काढा. ABC आमच्यो साइडी जातल्यो 3, 5 आणि 4. ओके, हांव अशें बरयता, बट तुमी सारखे बरया, दॅट इज A equal to 3, B equal to 5 and C equal to 4. 6 centimeter. So area किती जातली, S is 6, 6 minus 3, 6 minus 5, 6 minus 4. 6 into 3 into 1 into 2. So 6 can be written as 3 into 2. Okay. So 3 आम्ही बाहेर बरोवंक शकता, 2 आम्ही बाहेर बरोवंक शकता. So this is 6 centimeter square. Okay. ही एरिया जाली ABC ची. Next is area of ADC. Okay. So 5, 5, 4 असा. Semi perimeter जातलो 5 plus 5 plus 4 divided by 2, 14 by 2. So this is 7 centimeter. Okay. Area जातली root of S minus 5. So this is 7 into 2 into 2 into 3. Root 21 urta. Square. Okay. So total गिनातले 6 plus 2 root 21. ओके, हे जाय जाल्यार तुम्ही रूट 21 परत तसोच रूट काढू शकता. दॅट इज हेच्या क्लोज येतलो 16 आणि
4, 5, 25. So this is close to something 4.5 you can take. Okay. So 6 plus 2 into 4.5. 6 plus 6 plus 9. So now 15. This is approximate. Okay. So असे करू शकता.